डोहाळे जेवण या शब्दाचा अर्थ खरा तर असा आहे दोहद पूर्ती, त्याला डोहाळे जेवण म्हणतात. आता या शब्दाचा अर्थ सांगते. दोहद म्हणजे दोन हृदय असलेली स्त्री. त्या स्त्रीच्या उदरामध्ये दोन हृदय म्हणजे तिचं स्वतःचं एक आणि तिच्या बालकाचं एक. त्याचा मूळचा शब्द म्हणून आहे दोहद पूर्ती सोहळा. आता हा अतिशय कौतुक सोहळा आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही कुळाचार कुल परंपरा असा प्रकार डोहाळे जेवणामध्ये नाही. शास्त्रात त्याचा उल्लेखच नाहीये. आता काही लोक म्हणतात आमच्याकडे डोहाळे जेवण धार्जिनं नाही. कसं असतं, चुकून काहीतरी कधीतरी घडलेलं असतं. म्हणजे आता नेमकं डोहाळे जेवण झालं आणि थोडे दिवसातच असं काहीतरी घडलं, बापरे म्हणजे आपल्या घरात डोहाळे जेवण धार्जिनं नाही, इथून पुढे आपण करायचं नाही. मग तो अपभ्रंश होत पुढे पुढे गेलं की त्यांच्या घरात तीच पद्धत पडते. मुळात तो कौतुक सोहळा आहे. त्याचा आणि गोष्टी ह्या बाकीच्या गोष्टींचा काहीही संबंध नाही. आता डोहाळे जेवणामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये चोर ओटी करण्याची पद्धत आहे. म्हणजे चोरून ओटी भरतात. कोणालाही ती गोष्ट सांगितली जात नाही. घरातल्या घरात सासू आपल्या सुनेची ओटी भरते देवाच्या समोर. चोरून ओटी भरतात आणि ती ओटी मग ती साडी ती वापरते. ती ओटी देवाजवळ झाकून ठेवली जाते. देवाला सांगितलं जातं की आता हिला तिसरा महिना हिचा चालू आहे आणि आता हिचं पुढचं जे काही आहे 9च्या 9 महिने अगदी व्यवस्थित जाऊ दे आणि तिची डिलिव्हरी सुखरूप होऊ दे. ही साकडं तिथे घातलं जातं आणि त्यासाठी ती चोर ओटीची पद्धत आहे. त्यानंतर काही लोक 5व्या महिन्यामध्ये काहींकडे पद्धत आहे. काही 7व्या महिन्यात तर आपण डोहाळे जेवण करतोच हे आपल्याला माहीतच आहे. काही लोकांचं जर चुकून 7व्या महिन्यात राहिलं तर 9व्या महिन्यामध्ये सुद्धा डोहाळे जेवण करतात. आता त्या स्त्रीला जी गोष्ट खावीशी जे गोष्टी आवडतात त्या गोष्टींचे तिचे लाड पुरवले जातात. तिला छान छान कपडे घातले जातात. तिचं मन सदैव आनंदी प्रसन्न राहावं यासाठी तिच्यासाठी हा कौतुक सोहळा अरेंज केलेला असतो. आता हे वेगवेगळ्या पद्धतीचं सुद्धा डोहाळे जेवण करण्याची परंपरा तुम्हाला बघायला मिळेल. परंपराच म्हणू शकतो आपण याला, कारण की करतात. पूर्वीच्या काळी तर ह्या गोष्टी खूप लोक आनंदाने करायचे, कारण की तेवढाच आनंद साजरा करण्यासाठी त्या बायकांना बाहेर पडायला मिळायचं. हळदी कुंकू असतील, त्यानंतर गौर सजवणं असेल, गौर जागवणं असेल, मंगळागौरी असतील, या निमित्ताने हरताळका व्रत, या निमित्ताने बायकांना हसायला खेळायला सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. तेवढाच एक दिवस त्यांना तो मिळायचा. तसंच डोहाळे जेवणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारची डोहाळे जेवण करताना तुम्हाला बायका बघायला मिळतील. एक म्हणजे झोपाळ्यावरचं डोहाळे जेवण करतात. त्यामध्ये ह्या बाळाला अदृश्य शक्तीची ओळख व्हावी आणि गुरुत्वाकर्षण बाळाला समजावं त्यासाठी झोपाळ्यावरचं डोहाळे जेवण हे केलं जातं. एक संस्कार आहे तो त्या मुलाच्या वरती, त्याच्या मनावरती तो संस्कार होतो, कारण की 7व्या महिन्यामध्ये बाळाला कान आलेले असतात म्हणून. त्याचप्रमाणे नावेतील डोहाळे जेवण करतात, जे की बाळाचा भीती त्याच्या मनातली निघून जावी म्हणून नावेमध्ये म्हणजेच होडीमध्ये, नौकेमध्ये डोहाळे जेवण करण्याची प्रथा काही लोकांकडे आहे. काही लोक खूप हौशीने करताना दिसतात. त्याचप्रमाणे बागेमध्ये ओटी भरण करण्याची पद्धत आहे. बाळाला निसर्गाशी त्याचं नातं जोडलं जावं. गवत, झाडं, पानं, फुलं, निसर्गाबरोबर त्याचं प्रेम वाढावं. वन गोष्टींची त्याला आवड निर्माण व्हावी, वनचर प्राण्यांची त्याला आवड निर्माण व्हावी म्हणून हे डोहाळे जेवण बागेत केलं जातं. काही लोक ते रात्री पौर्णिमेच्या रात्री बागेमध्ये असं करतात, जेणेकरून सगळे पांढरे वस्त्र नेसून पांढरेच पदार्थ अशा पद्धतीने हे डोहाळे जेवण केलं जातं. धनुष्य बाण लावताना तुम्हाला बायका दिसतील. आजकाल आपण ती फुलांची वाढी घेतो, त्याच्यातच तो धनुष्य बाण येतो. तर याने बाळाला संकटाशी मुकाबला करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याच्या अंगामध्ये जोश, स्फूर्ती, शक्ती, बुद्धी, युक्ती या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये त्याला समजाव्यात म्हणून धनुष्य बाण लावून स्त्रीला त्या सजवलं जातं आणि त्या पद्धतीने ते डोहाळे जेवण केलं जातं. त्याचप्रमाणे कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा ओटी भरण केलं जातं. सकाळी सकाळी जी सूर्याची कोवळी किरणं येतात ते आरोग्य प्राप्तीसाठी बाळावरती म्हणतो ना आपण, सूर्याचे ते पहिले रेज असतात ते त्या गर्भावर पडतात आणि त्याला आरोग्य प्राप्ती होते म्हणून ते डोहाळे जेवण करतात. मध्यकालीन उन्हामध्ये बरोबर दुपारच्या वेळामध्ये उन्हातील ओटी भरण सुद्धा करतात. बाळाच्या अंगी कडक ऊन, प्रतिकार शक्ती त्याची वाढावी, त्याच्यामध्ये सहनशीलता वाढावी, सोशिकता वाढावी
म्हणून हे कडक उन्हातलं डोहाळे जेवण करण्याची प्रथा आहे. चांदण्यातील ओटी भरण, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की पौर्णिमेच्या रात्री चांदण्यामध्ये ते डोहाळे जेवण करतात. ते चंद्रामधून सुद्धा एक रेज येतात, ते शीतलता दे, थंडावा दे. हा चंद्रातून श्रावणाऱ्या त्या शीतलतेचा बाळाला उपयोग व्हावा, त्याच्या आरोग्यासाठी व्हावा, त्याच्या मनामध्ये म्हणजे त्याला कधीही डिप्रेशन येऊ नये किंवा तसं होऊ नये म्हणून त्या वेळेला त्या क्षणी असं ते डोहाळे जेवण करतात. काळोखातील ओटी भरण अंधाऱ्या रात्रीमध्ये केलं जातं. तर रात्रीच्या अंधाराविषयी बाळाच्या मनामध्ये भीती राहू नये म्हणून ते डोहाळे जेवण केलं जातं. हरणीच्या आखरातील डोहाळे जेवण, हे सगळे डोहाळे जेवणाचे प्रकार आहेत. मी मुद्दाम नावं लिहून घेतली कारण की एवढे करत नाहीत कोणी, म्हणून माझ्याही पटकन लक्षात राहणार नाही म्हणून मी काही नावं लिहून ठेवली आणि मग ती तुम्हाला सांगते. तर हे बाळामध्ये सुस्ती, आळस निघून जावा, हरणीसारखं ते चपळ व्हावं आणि अतिशय ऍक्टिव्ह व्हावं म्हणून ते हरणीच्या आखरातील डोहाळे जेवण कर. मंदिरातील ओटी भरण कित्येक वेळा मंदिरामध्ये करताना दिसतं. तर बाळाच्या अंगी धार्मिकता यावी, त्याच्यामध्ये देवधर्माची त्याला आवड निर्माण व्हावी म्हणून सुद्धा हे डोहाळे जेवण हे मंदिरात करताना बघायला मिळेल. त्यानंतर अजून एक प्रकार आहे विद्व गोष्टी ओटी भरण. हे जे आहे बाळाला ज्ञानार्जन म्हणजे त्याला विद्येची आवड व्हावी, निर्माण व्हावी यासाठी हे विद्वान मंडळींचे ज्ञानसत्र आयोजित केले जाते आणि त्या आयोजित करण्यामध्ये त्या बाळाला बसवलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींवरती ज्ञानावरती तिथे चर्चा होते आणि त्या बाईने तिथे नुसतं बसलं आणि तरी सुद्धा ते बाळावरती त्याचे संस्कार होतात म्हणून हे एखाद्या दिवशी असं ज्ञानसत्र सुद्धा आयोजित करणारे. तर अशा पद्धतीने आता बघा, आपण जे डोहाळे जेवण करतो ते फक्त त्या बाईसाठी केलं जातं, दाखवण्यासाठी केलं जातं, का पाडायचा म्हणून केलं जातं. आता ते तुम्ही ठरवा, कारण की कित्येकदा नाही बाई नाही केलं तर सगळे नावं ठेवतील अशा पद्धतीने सुद्धा केलं जातं. तसं नाही, जन्म देणाऱ्या आईला आणि जन्म देणाऱ्या त्या वडिलांना याची सर्वतः जाणीव पाहिजे की आपल्या पोटी जी संतान येणार आहे ती आपल्यासाठीच नाही तर ती धर्मासाठी, आपल्या देशासाठी सर्वतः ती उपयुक्त ठरावी. त्यासाठी त्या स्त्रीचं मानसिक आरोग्य नीट राखणं आणि तिला व्यवस्थित चांगल्यातले चांगले संस्कार जोपर्यंत तिला देत नाही, घरात भांडण तंटा नाही पाहिजे, वातावरण अतिशय सात्विक शुद्ध वातावरण पाहिजे. अशामध्ये जर का ती एखाद्या बाळाला जन्म देईल तर ती नक्कीच ती संतती देशोपयोगी, धर्मोपयोगी ठरेल. तर अशा पद्धतीने वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जगदंब, जय भवानी. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.